नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पटेल महिला महाविद्यालय सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची जी काही कारणं आहेत त्यापैकी शाळा आणि महाविद्यालयाशी संबंधित कारणांचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची नेमकी कोणकोणती कारणं आहेत त्या कारणांचं वर्गीकरण आपण बघितलं किंवा वेगवेगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी ज्या बेशिस्तीच्या कारणांचा अभ्यास केलेला आहे त्यांनी त्या कारणांचं वर्गीकरण प्रामुख्याने 3 प्रकारामध्ये केलेलं आहे। त्याच्यातील पहिला आहे ते म्हणजे कौटुंबिक कारणे, दुसरा आहे शाळा आणि महाविद्यालयाशी निगडित कारणे आणि तिसरा आहे सामाजिक कारणे। म्हणजे अशा पद्धतीनं 3 वेगवेगळ्या प्रकारची ही कारणं आहेत की ज्या कारणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या समित्यांनी केलेला आहे किंवा वेगवेगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी केलेला आपल्याला आढळून येईल। त्यापैकी विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची कौटुंबिक कारणं कोणती आहेत या कौटुंबिक कारणांचा अभ्यास आपण गेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। आणि मग त्यानंतर आपल्याला आता दुसरी जी काही महत्त्वाची कारणं बघायची ती म्हणजे शाळा आणि महाविद्यालयाशी निगडित असणारी जी काही कारणं आहेत ती कारणं कोणती आहेत की ज्यामुळं विद्यार्थी बेशिस्त वागण्याचा प्रयत्न करतात। तर शाळा आणि महाविद्यालयाशी निगडित विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची कारणं जी आहेत, विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची शाळा आणि महाविद्यालयाशी संबंधित असणारी कारणं कोणती आहेत ती कारणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर त्यामधील पहिलं कारण आहे ते म्हणजे शालेय सुविधांचा अभाव। म्हणजे सगळ्यात पहिलं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा असतात त्या सुविधा जर विद्यार्थ्यांना दिल्या जात नसतील किंवा त्या कमी पडत असतील, अपुऱ्या असतील तर त्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंतोष वाढतो किंवा असंतोषाची भावना जी आहे ती भावना निर्माण होते। म्हणजे ही या ठिकाणी 1-2 चित्र दाखवलीत बघा की ज्या चित्रांमध्ये शाळा किंवा महाविद्यालयामध्ये दिले जाणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या शालेय सुविधा आहेत किंवा भौतिक सुविधा आहेत की ज्यांचा संबंध या सगळ्या या चित्रांमधून आपल्याला दिसून येईल की ज्याच्यामध्ये तुम्ही अंतर्गत क्लासरूममध्ये असणारी सध्याच्या घडीला अतिशय महत्त्वाची असणारी गरज म्हणजे कम्प्युटर लॅब तुमच्याकडे आहे का, स्पोर्ट्सची साहित्य खेळाची साधनं आपल्याकडे आहेत का, बाग बगीचा आहे का, त्याच्यामध्ये खेळायची साधनं आहेत का, त्यानंतर स्वच्छता आणि कॅन्टीनची सुविधा आपल्याकडे आहे का, किंवा आपल्याकडं ग्रंथालयाची चांगली उपलब्धता आहे का, ग्रंथालयामध्ये पुस्तकं आहेत का, लॅबोरेटरीची सुविधा आपल्याकडे आहे का, लायब्ररी आहे का, प्रयोगशाळा आहे का, त्या प्रयोगशाळेमधली साधनं आहेत का, वाहतुकीची व्यवस्था आहे का किंवा स्विमिंग पूलसारखी सुविधा आहे। ह्या सर्व प्रकारच्या ज्या सुविधा असतील की याच्यातल्या सगळ्या सुविधा प्रत्येक शाळेमध्ये असतात असं नाही, परंतु बहुतांशी सुविधा ज्या आहेत त्या बहुतांशी सुविधा प्रत्येक शाळेमध्ये असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत असेल बघा की कम्प्युटर लॅब आहे, त्यानंतर नोटीस बोर्ड आहे, या ठिकाणी काही चित्र, तक्ते, नकाशे जे आहेत ते लावलेले आहेत, LCD प्रोजेक्टर असेल, ह्या सर्व गोष्टींची आणि त्याचबरोबर बैठकीची जी व्यवस्था आहे ही बैठकीची व्यवस्था असेल। म्हणजे ह्या सर्व प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। मात्र ह्या सर्व साधनांची जर कमतरता त्या शाळेमध्ये भासत असेल किंवा ह्या सर्व प्रकारच्या सुविधा जर योग्य प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या नसतील तर मग काय होतं की या शालेय सुविधांचा अभाव त्या विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीचं कारण बनू शकतं। कारण विद्यार्थी खेळायला क्रीडांगणावर आल्यानंतर त्यांना क्रीडांगणावर जर खेळायला साहित्य मिळत नसेल, प्रयोगशाळेमध्ये गेल्यानंतर प्रयोग करण्यासाठी उपकरणं जर कमतरता असतील, ग्रंथालयात गेल्यानंतर पुस्तकांची कमतरता असेल, इमारत चांगली नसेल किंवा फर्निचर त्या इमारतीतला अपुरा असेल, बसता येत नसेल विद्यार्थ्यांना व्यवस्थित, 3-3 मुलांना एका बेंचवर बसावं लागत असेल, ह्या सर्व प्रकारची जी शैक्षणिक साधनं आहेत ही शैक्षणिक साधनं किंवा शालेय सुविधा याच्या संदर्भात विद्यार्थी अनेक वेळा शिक्षकांना सांगत असतात किंवा मुख्याध्यापकांना भेटून तक्रारी देत असतात। मात्र या तक्रारींचं निवारण जर झालं नाही किंवा ह्या सर्व प्रकारच्या शालेय सुविधा जर पुरेशा प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या नाहीत
आणि जर विद्यार्थ्यांची गैरसोयच होत राहिली तर मात्र मग या साहित्याविना होणारी जी काही गैरसोय आहे ही गैरसोय विद्यार्थ्यांना बेशिस्त वागण्यासाठी पुरेशी असते आणि त्यातूनच काय करतात की विद्यार्थी मग असहकार्याचं धोरण असेल, संप असेल, मोर्चे असतील, घेराव असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपली नाराजी जी आहे ती नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच काय की विद्यार्थी हे असहकार धोरण अवलंबतात किंवा संप काढतात, मोर्चा काढतात, घेराव घालतात, ह्या सर्व प्रकारच्या कृती विद्यार्थ्यांकडून घडून येतात. म्हणजेच विद्यार्थी त्याचं वर्तन जे आहे ते वर्तन त्या ठिकाणी बदललं, म्हणजेच बेशिस्त वर्तन त्याच्याकडून घडून आलं. परंतु हे बेशिस्त वर्तन घडून येण्यासाठी कारणीभूत असणारा घटक कोणता आहे तर शालेय सुविधांचा अभाव. म्हणजे शाळेमध्ये ह्या सुविधा जर सर्व योग्य प्रमाणामध्ये निर्माण झाल्या असत्या तर विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे बेशिस्त वर्तन केलंच नसतं. आणि म्हणून ह्या शालेय सुविधांचा अभाव जो आहे हे एक महत्त्वाचं कारण आहे की जे कारण विद्यार्थ्यांना बेशिस्त बनण्यासाठी पुरेसं आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे शिक्षकांची हुकुमशाही वृत्ती. शिक्षकांची हुकुमशाही वृत्ती म्हणजे शाळा असेल किंवा महाविद्यालय असेल, या शाळा आणि महाविद्यालयातील वातावरण हे लोकशाहीच असलं पाहिजे. लोकशाही पद्धतीनंच विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी वागलं पाहिजे. मात्र बऱ्याच शिक्षकांच्या बाबतीत किंवा काही शिक्षकांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे घडत असलेलं आपल्याला दिसत नाही. शाळा महाविद्यालयामधले काही शिक्षक असे असतात की जे शिक्षक या विद्यार्थ्यांशी लोकशाही मार्गानं न वागता कायम त्यांना आदराची वागणूक न देता किंवा समभावाची वागणूक न देता काय करत असतात की विद्यार्थ्यांशी कायम हुकुमशाहीच वृत्तीनं वागत असतात. आणि या हुकुमशाही वृत्तीनं विद्यार्थ्यांशी वागल्यामुळं किंवा विद्यार्थ्यांशी प्रेमळपणे व निपक्षपातीपणे न वागल्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांचे जे काही चांगले विचार असतात, त्यांची मतं असतात किंवा त्यांच्या भावना असतात त्या काय होतात सगळ्या डावलल्या जातात किंवा दडपल्या जातात आणि विद्यार्थ्यांना कायम धाकामध्ये ठेवण्याचा प्रयत्न अशा प्रकारचे शिक्षक जे आहेत, हुकुमशाही वृत्तीचे शिक्षक जे आहेत ते शिक्षक करत असतात. जसं बघा या ठिकाणी या चित्रांमध्ये आपल्याला दिसेल की मारकुट्या स्वभावाची ही शिक्षिका आहे, मॅडम आहे, किंवा या ठिकाणी हा जो शिक्षक आहे त्याला वाटतं की रिमोट कंट्रोलवर जसा टी व्ही चालतो त्या तशा पद्धतीनं रिमोट कंट्रोलवर आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा चाललं पाहिजे. म्हणजेच काय की जसं आपण कौटुंबिक कारणं बघत असताना पण बघितलं होतं की हम करे सो कायदा हे जे वाक्य आहे या वाक्याप्रमाणेच ते शिक्षक वागण्याचा प्रयत्न करतात की वर्गामध्ये आल्यानंतर मी म्हणतोय तशाच पद्धतीनं सर्व वातावरण झालं पाहिजे किंवा मी वर्गात आल्यानंतर सर्व वर्ग अतिशय शांत बसला पाहिजे, कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ त्या वर्गामध्ये झाला नाही पाहिजे, अशा प्रकारची त्यांची भावना असते. आणि मग ज्याला आपण म्हणतो पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे वर्गामध्ये टाचणी जरी पडली तरी त्याचा मला आवाज आला पाहिजे, अशा पद्धतीनं शांतता जी आहे ती शांतता वर्गात राखली जाणं गरजेचे आहे असं त्या शिक्षकाला वाटत असतं. आणि त्यामुळं तो काय करतो की हम करे सो कायदा किंवा मी म्हणेल त्याच पद्धतीनं सगळं घडलं पाहिजे ह्या वृत्तीनं, हुकुमशाही वृत्तीनंच तो विद्यार्थ्यांशी वागत असतो. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य दिलं जात नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य दिलं जात नाही. त्यांचे विचार असतील, भावना असतील किंवा त्यांची मतं असतील ती काय केली जातात, डावलली जातात, त्यांना प्राधान्य दिलं जात नाही, विद्यार्थ्यांशी आदरानं वागलं जात नाही, प्रेमळपणानं वागलं जात नाही. आणि काही वेळेस त्यांना अतिशय कठोर अशा प्रकारची शिक्षा देखील त्या शिक्षकाच्या माध्यमातून केली जाते. आणि मग अशा वेळेस हे विद्यार्थी जे आहेत ह्या विद्यार्थ्यांच्या भावनांचा उद्रेक जो आहे तो उद्रेक कधी ना कधी होतच असतो. म्हणजे विद्यार्थी एक दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 2 महिने, 4 महिने, 6 महिने गप्प बसतील, पण दररोजच अशा पद्धतीनं त्या शिक्षकाचं जर वागणं विद्यार्थ्यांशी असेल आणि विद्यार्थ्यांना तो शिक्षा करत असेल किंवा चांगलं वागत नसेल तर कधीतरी ह्या विद्यार्थ्यांच्या भावनांचा उद्रेक होतो. आणि मग विद्यार्थी शेवटी त्यांची तक्रार जी आहे ती तक्रार मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवतात किंवा मुख्याध्यापकांकडे घेऊन जातात. मुख्याध्यापकांनी जर त्यांच्या तक्रारीचा विचार केला नाही आणि शिक्षकांनाच पाठीशी जर ते घालत बसले तर मग मात्र विद्यार्थी बेशिस्त वर्तन जे आहे ते बेशिस्त वर्तन करतात. त्या शिक्षकाच्या तासाला मग अजिबात ते शांत बसणार नाहीत किंवा असहकार, संप, मोर्चे, घेराव ज्याला आपण म्हणतो या मार्गांनी ते आपलं आंदोलन करतात.
आणि त्यामुळं परिणामी काय होतं की शाळेची शिस्त जी आहे ती शिस्त बिघडली जाते आणि विद्यार्थीसुद्धा बेशिस्त वागतात. म्हणजे शिक्षकाची हुकुमशाही वृत्ती जी आहे ही हुकुमशाही वृत्ती या ठिकाणी विद्यार्थ्यांना बेशिस्त वागण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यानंतर पुढील तिसरं कारण आहे ते म्हणजे शिक्षकांची पक्षपाती वागणूक. शिक्षकांची पक्षपाती वागणूक म्हणजे शिक्षकांची पक्षपाती वागणूक हे एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीचं असलेलं आपल्याला दिसून येईल. कारण आपण नेहमी म्हणतो की शाळा असेल किंवा महाविद्यालय असेल या दोन्ही ठिकाणी कार्यरत असलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी नेहमी निपक्षपाती आणि निस्वार्थी अशा प्रकारचं धोरण अवलंबलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा पक्षपात त्या ठिकाणी केला जाऊ नये. शिक्षकासाठी त्या वर्गातले किंवा शाळेतले सर्व विद्यार्थी हे सारखेच असले पाहिजेत. म्हणजे घरामध्ये जसं स्वतःची मुलं आपली 2 असतील 4 असतील किती असतील तर ती सारखेच जशी असतात तशा पद्धतीनं शाळेमधले सगळे विद्यार्थी हे त्या शिक्षकासाठी सारखेच असले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याशी त्याचं जे काही धोरण आहे ते धोरण निस्वार्थी किंवा निपक्षपातीच असलं पाहिजे. मात्र अशा पद्धतीनं जर त्याचं धोरण नसेल, एखादा शिक्षक जर असेल की जो शिक्षक कायम काय करत असेल पक्षपात करत असेल, त्याचं धोरण निपक्षपाती किंवा निस्वार्थी नसून सर्वसमावेशक नसून जर पक्षपाती धोरण असेल तर मात्र विद्यार्थ्यांच्या हे लगेच लक्षात येत असतं. म्हणजे विद्यार्थीसुद्धा काही दूधखोळे नसतात किंवा त्यांना काही कळत नाही असं काही नसतं. त्यांच्या समोर त्यांच्या डोळ्यासमोर ही सगळी वागणूक जी आहे ती शिक्षकाची घडत असते. एखादा शिक्षक असा असतो की तो माझ्या जातीचा एखादा विद्यार्थी आहे का, माझ्या धर्माचा एखादा विद्यार्थी आहे का, माझ्या जवळ राहणारा एखादा विद्यार्थी आहे का, माझ्या नातेवाईकाचा एखादा विद्यार्थी आहे का, माझ्याच घरातला एखादा मुलगा माझ्या वर्गामध्ये आहे का. अशा पद्धतीनं जर जात धर्म जवळचा किंवा नातेवाईक पक्ष अशा पद्धतीनं जर विद्यार्थ्यांशी तो जर सलगी करत असेल, त्यांनाच अतिशय जवळचं धरत असेल आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना तो फार प्राधान्य देत नसेल, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देत असेल किंवा शिस्तीच्या संदर्भात त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात जर धोरण सैल ठेवत असेल किंवा परीक्षेमध्ये सुपरविजन करत असताना ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना थोडंसं सैल सोडणे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना कडक करणे किंवा गुण देत असताना सुद्धा काही हे जात धर्म किंवा जवळचे नातेवाईक जे असतील त्यांना चांगले गुण देणे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना कमी गुण देणे, अशा पद्धतीनं जर पक्षपाती वागणूक त्या शिक्षकाची असेल तर हे सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये येत असतं. आणि या वेगवेगळ्या मार्गांनी जर शिक्षक पक्षपात करत असतील तर अशा संकुचित विचारांच्या आणि पक्षपाती शिक्षकाविषयी विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यातूनच काय होतं की त्या विद्यार्थ्यांचं बेशिस्त जे आहे हे बेशिस्त वर्तन घडतं. कारण असे पक्षपाती करणारे जर शिक्षक असतील तर त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा विद्यार्थी काय करतात, असहकार्याचं धोरण अवलंबतात, त्यांच्या विरोधामध्ये तक्रारी करतात. या तक्रारींची जर योग्य दखल घेतली गेली नाही तर मात्र विद्यार्थी बेशिस्त वर्तन करण्यासाठी प्रवृत्त होतात. कारण असे शिक्षक जे आहेत अशा शिक्षकांचं वर्तन त्यांच्या लगेच लक्षात येत असतं. म्हणून शिक्षकानं वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांशी सारखीच वागणूक ठेवली पाहिजे. कारण वर्गातले सगळे विद्यार्थी हे त्याच्यासाठी सारखेच असतात. कोणीही जवळचं नाही किंवा जात धर्मपंथ हे मानण्याचं काहीच कारण नाही. कारण सर्व धर्म समभाव ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं त्याची वागणूक असली पाहिजे. अगदी माझ्या घरातला माझ्या नातेवाईकाचा जरी मुलगा असला तरी तो इतर विद्यार्थ्यांसारखाच आहे, त्यांच्याप्रमाणेच आहे, तशीच वागणूक त्यांना दिली जाणं गरजेचे आहे. मात्र असं जर घडत नसेल आणि पक्षपात जर त्या शिक्षकाकडून होत असेल तर मात्र मग त्या पक्षपाती शिक्षकाच्या विरोधामध्ये विद्यार्थी आंदोलन करतात किंवा गैरवर्तन मग जे आहे ते गैरवर्तन घडून येतं आणि विद्यार्थी बेशिस्त वागतात. म्हणजे हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर पुढील कारण आहे बघा की व्यासंगी आणि अध्यापन कुशल शिक्षकांचा अभाव. व्यासंगी आणि अध्यापन कुशल शिक्षकांचा अभाव म्हणजे जर आपल्या शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये शिकवणारे शिक्षक जर हे व्यासंगी किंवा अध्यापन कुशल नसतील तरी देखील विद्यार्थी बेशिस्त वागण्यासाठी हे कारण महत्त्वाचं ठरू शकतं.
म्हणजे आपल्याला शिकवत असणारे जे काही शिक्षक असतील, मग शाळा असेल किंवा महाविद्यालय असेल, ह्या शाळा महाविद्यालयामधले शिक्षक जे आहेत हे शिक्षक कसे असले पाहिजेत, तर अध्यापन कुशलच असले पाहिजेत किंवा व्यासंगीच असले पाहिजे. व्यासंगी असले पाहिजे म्हणजे त्यांच्या विषयाचं सखोल ज्ञान जे आहे हे सखोल ज्ञान त्या प्रत्येक शिक्षकाकडे असणं गरजेचंच आहे. अध्यापन कुशल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापन सूत्रांचा, अध्यापन पद्धतींचा, अध्यापन तत्वांचा वापर करून त्या शिक्षकानं शिकवण्याचा जर प्रयत्न केला तर त्याचं अध्यापन हे परिणामकारकच होतं, परिणामकारक झाल्याशिवाय राहत नाही. मात्र ज्याला आपण पाट्या टाकण्याचं काम म्हणतो, केवळ पाट्या टाकत राहणे, जसं एखादा गवंडी किंवा मजूर पाट्या टाकण्याचं काम करतो तशा पद्धतीनं जर एखादा शिक्षक करत असेल की वर्गामध्ये गेल्यानंतर बघू काय करायचं, किंवा वर्गामध्ये गेल्यानंतर मग पुस्तक विद्यार्थ्याकडनंच मागून घ्यायचं, त्यालाच विचारायचं आता आज आपण कुठपर्यंत आपण शिकलो होतो, आणि मग नुसतं ते पुस्तक हातात घेऊन वाचायचं आणि त्याचं काहीतरी स्पष्टीकरण देऊन वेळ मारून नेण्याचं काम करायचं, अशा पद्धतीचे जर शिक्षक असतील तर त्या शिक्षकांच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होतो. कारण विद्यार्थ्यांचं अध्ययन आणि शिक्षकाचं अध्यापन या दोघांचा अतिशय जवळचा संबंध आहे. कारण शिक्षकाचं अध्यापन जर व्यवस्थित झालं नाही, परिणामकारक झालं नाही, तर विद्यार्थ्यांचं अध्ययन देखील होत नाही किंवा झालं नाही असं म्हटलं जातं. कारण अध्ययन आणि अध्यापन या दोन्हीही परस्परावलंबी प्रक्रिया आहेत. आणि त्यामुळं जे शिक्षक आपल्याला शिकवतात, कोणत्याही विषयाचे शिक्षक असू दे, त्या प्रत्येक विषयाच्या शिक्षकाकडं त्याच्या विषयाचं सखोल ज्ञान त्याच्याकडं असलंच पाहिजे. कुठलाही तो विषय शिकवत असू दे, भले इंग्रजी असू दे, गणित असू दे, विज्ञान असू दे किंवा कोणताही शिक्षक असू दे, त्याच्या विषयाचं सखोल ज्ञान त्याच्याकडं असलंच पाहिजे. आणि नसेल तर ते त्यानं सातत्यानं मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांचं बौद्धिक समाधान त्याला करता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं बौद्धिक समाधान जर त्याला करता आलं नाही तर मात्र मग विद्यार्थी त्या शिक्षकाविषयी नाखुश असतात आणि पर्यायी मग अशा शिक्षकांची तक्रार होणं अपेक्षित आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापन पद्धतींची जाण त्याला असली पाहिजे. म्हणजे एकच एक अध्यापन पद्धती न वापरता अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापन कौशल्यांची अध्यापन पद्धतींची त्यानं अध्यापन पद्धती वापरल्या पाहिजेत, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापनाची कौशल्य आहेत त्या कौशल्यांचा उपयोग त्यानं केला पाहिजे. जसं बघा ह्या चित्रामध्ये या ठिकाणी एक मॅडम दिसत आहेत, किंवा या ठिकाणी हे शिक्षक तर आपल्याला सर्वांनाच परिचित आहेत. कारण गेल्याच आठवड्यामध्ये 8-10 दिवसाखाली या रणजित सिंह डिसले नावाचे आपले जे काही माढ्याचे जे शिक्षक आहेत परितेवाडीचे, की त्यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणजे जगातला सर्वोत्कृष्ट शिक्षक, म्हणजे भारतातल्या एखाद्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला हा पुरस्कार मिळणं ही जगातली काय आहे, पहिलीच गोष्ट आहे. म्हणजे अशा प्रकारची गोष्ट कधीच घडली नाही, किंवा भारतातल्या कुठल्याही शिक्षकाला आत्तापर्यंत हा अवॉर्ड मिळाला नाही. मात्र ह्या शिक्षकानं, रणजित सिंह डिसले नावाच्या या शिक्षकानं तो अवॉर्ड मिळवला. त्याचं कारण म्हणजे त्याचं शिकवणं जे आहे किंवा अध्यापन जे आहे हे अध्यापन तितकंच परिणामकारक आहे. म्हणजे अध्यापन परिणामकारक होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं त्या गोष्टी शिकण्यासाठी त्यानं पुस्तकांमध्ये QR कोडची संकल्पना आणली, किंवा व्हर्च्युअल ट्रिपची संकल्पना आणली, की ज्याच्या माध्यमातून जगातल्या अनेक देशांची किंवा अनेक देशातल्या शिक्षकांशी, विद्यार्थ्यांशी त्यानं आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना संवाद साधायला लावला. तिथली संस्कृती कशी आहे, तिथले शिक्षण कसं आहे, या सर्व गोष्टींचा परिचय त्यानं विद्यार्थ्यांना करून दिला. आणि हे सगळं विद्यार्थ्यांना आवडलं. आणि त्यामुळंच काय झालं की त्याचा जो आदर आहे किंवा त्याचा जो प्रामाणिकपणा आहे किंवा त्याच्याकडे असणारं हे जे काय अध्यापन पद्धतींची जाणीव असेल किंवा अध्यापन कौशल्य असतील, व्यासंग असेल, ह्या सर्व गोष्टींमुळं काय झालं की आज तो जगातला सर्वात तरुणसुद्धा आहे आणि भारतातला पहिला शिक्षक आहे की असा ज्याला ग्लोबल टीचर अवॉर्ड आज मिळालेला आहे. म्हणजेच काय की अशा पद्धतीनं जर शिक्षक असतील की ज्या शिक्षकांकडे हे जे ज्ञान आहे ते ज्ञान सखोल असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींची जाणीव त्याला असली पाहिजे, वेगवेगळ्या अध्यापन कौशल्यांची जाणीव असली पाहिजे, अध्यापन सूत्र, अध्यापन तत्वांची जाणीव असली पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक साधनं त्यानं वापरून आपलं अध्यापन अधिकाधिक प्रभावी परिणामकारक कसं होईल याकडे त्यानं बघितलं पाहिजे. मात्र अशा पद्धतीनं जर घडत नसेल आणि तो शिक्षक केवळ जसं म्हणलं की पाट्या टाकण्याचं जर काम करत असेल तर मात्र मग तो शिक्षक विद्यार्थ्यांचं बौद्धिक समाधान करू शकत नाही. आणि मग अशा शिक्षकांविषयी विद्यार्थी नाराज होतात,
मग त्यांचे तास बुडवतात किंवा तासांना गोंधळ करतात, त्यांच्या विरुद्ध अपप्रचार करतात किंवा त्यांच्या विरुद्ध तक्रारी होतात आणि त्या तक्रारींची जर योग्य दखल घेतली गेली नाही तर मग संप काढणे, मोर्चे काढणे, घेराव घालणे किंवा बेंचची नासधूस करणे, तोडफोड करणे यासारख्या घटना ज्या आहेत त्या घटना विद्यार्थ्यांच्या हातून घडतात. परंतु याला कारणीभूत कोण आहे तर शिक्षक स्वतःच आहेत. म्हणून प्रत्येक शिक्षकानं आपलं अध्यापन जे आहे हे अध्यापन अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रभावी परिणामकारकरित्या करणं गरजेचं आहे. नाहीतर मग अशा पद्धतीनं विद्यार्थी गैरशिस्त वागण्यासाठी प्रवृत्त होतील आणि शाळा महाविद्यालयातली शिस्त जी आहे ती शिस्त बिघडू शकते. त्यानंतर 5 नंबरचं कारण आहे ते म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील संबंध. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये असणारे जे काही संबंध आहेत हे संबंध देखील अतिशय चांगले असणं गरजेचे आहेत, आदर्श असणे गरजेचे आहेत. हे संबंध जितके चांगले असतील तितकं विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधलं जे नातं आहे ते नातं अतिशय घट्ट बनतं, जवळचं बनतं, प्रेमळ बनतं आणि मग विद्यार्थी त्या शिक्षकांच्या तासाला अतिशय सहभागी होतात किंवा चांगल्या पद्धतीनं तासाला बसतात, कुठल्याही प्रकारचा गोंधळ गडबड करत नाहीत. कारण आपण असं म्हणतो की शिक्षक हा विद्यार्थ्याचा मित्र आहे, मार्गदर्शक आहे किंवा तत्ववेत्ता आहे. शिक्षक हा विद्यार्थ्याचा मित्र, मार्गदर्शक आणि तत्ववेत्ता आहे. जसं इथं चित्रामध्ये दाखवलं आहे बघा की ही गुरुकुल सिस्टीम आहे की ज्या गुरुकुल सिस्टीममध्ये प्राचीन भारतामध्ये ह्या गुरुकुल सिस्टीममध्ये गुरु हाच सर्वश्रेष्ठ असायचा आणि तो गुरुच इतका चारित्र्य संपन्न आणि आदर्श असायचा की त्या गुरुचं अनुकरण करून विद्यार्थी देखील तेवढेच चारित्र्य संपन्न आणि आदर्श बनण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे तो शिक्षक किंवा गुरु जो आहे तो गुरु आपल्या विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी नेहमी आग्रही असायचा आणि त्यामुळंच ही गुरुकुल पद्धती जी आहे ही गुरुकुल पद्धती प्राचीन भारतामध्ये अतिशय प्रसिद्ध होती की ज्या गुरुकुल पद्धतीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी जे आहेत ते अनेक विद्यार्थी घडले की ज्याच्यामध्ये मग श्रीराम असतील, श्रीकृष्ण असतील, बलराम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे देवदेवतांनी सुद्धा त्या गुरूंच्या हातूनच शिक्षण घेतलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे त्या काळातली ही जी गुरुकुल सिस्टीम होती की ज्या गुरुकुल पद्धतीमधून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये असणारे संबंध जे आहेत हे संबंध अतिशय प्रेमळ होते, सलोख्याचे होते आणि त्याचबरोबर पिता पुत्राप्रमाणे होते. म्हणजे आश्रमामध्ये राहत असताना हे सर्व माझेच पुत्र आहेत, माझीच मुलं आहेत अशा पद्धतीची वागणूक त्या शिक्षकाकडून, गुरुकडून त्या विद्यार्थ्यांना मिळत होती. सद्यस्थितीचा विचार केला आपण, सध्याच्या आधुनिक युगाचा जर विचार केला तर शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं वातावरण वर्गामध्ये कसं असलं पाहिजे तर या चित्रांमधून आपल्याला दिसून येईल बघा की शिक्षक अतिशय तळमळीनं किंवा उत्साहानं या ठिकाणी शिकवतोय आणि त्याच्या वर्गातले विद्यार्थी देखील तेवढ्याच उत्साहानं सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजेच काय की अशा पद्धतीनं उत्साह असेल, प्रेमळ वातावरण असेल, चांगलं वातावरण जर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये असेल तर विद्यार्थी कुठल्याही प्रकारची बेशिस्त करण्याचा प्रयत्न करणार नाहीत. मात्र असं जर घडत नसेल तर मात्र विद्यार्थी बेशिस्त वर्तन करू शकतात. कारण शिक्षक हे विद्यार्थ्यांचं प्रेरणास्थान असतात आणि चारित्र्य संपन्न आणि जे सद्गुणी शिक्षक असतात ते चारित्र्य संपन्न आणि सद्गुणी शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार किंवा चांगले आदर्श जीवनमूल्य आणि सद्गुणांचे बीजारोपण करतात आणि विद्यार्थ्यांना देखील तेवढेच चांगले बनवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न त्या शिक्षकांच्या माध्यमातून केला जात असतो. म्हणून आपण म्हणतो की विद्यार्थ्यांना चांगला शिक्षक लाभणं ही नशिबाचीच गोष्ट आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना जर चांगला शिक्षक लाभला तर ते विद्यार्थी कुठं जाऊन पोचतात किंवा यशाच्या शिखरापर्यंत जाऊन पोचतात. मात्र त्याच्या विरुद्ध जर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक लाभले नाहीत तर मात्र ते विद्यार्थी रसातळाला सुद्धा गेलेले आपल्याला दिसतात. म्हणून आदर्श शिक्षकांचा सहवास विद्यार्थ्यांना लाभणं गरजेचं आहे. मात्र जर असा सहवास लाभला नाही तर विद्यार्थी आणि शिक्षक संबंध जे आहेत हे संबंध चांगले राहत नाही. विद्यार्थ्यांना देखील शिक्षकांविषयी आदर राहत नाही आणि शिक्षकांना देखील विद्यार्थ्यांविषयी आपुलकी किंवा जर तळमळ असली नसेल किंवा नसेल तर मात्र अशा शिक्षकाच्या विरोधामध्ये मग विद्यार्थी बेशिस्त वागण्याचा प्रयत्न करतात. म्हणून विद्यार्थी शिक्षक संबंध जेवढे चांगले तेवढे बेशिस्त वर्तन होणार नाही. मात्र हे संबंध जर बिघडले तर मात्र विद्यार्थी बेशिस्त वर्तन करू शकतात. त्यानंतर पुढील 6वं कारण आहे ते म्हणजे सदोष अभ्यासक्रम.
सदोष अभ्यासक्रम म्हणजे अभ्यासक्रम हा दोषपूर्ण असेल तरी देखील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीसाठी तो कारणीभूत ठरू शकतो. म्हणजे विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या माध्यमातून जर आपल्याला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर तो सर्वांगीण विकास साधण्याचं सर्वात महत्त्वाचं साधन कोणतं असेल तर तो आहे अभ्यासक्रम. म्हणजे अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनच आपण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधू शकतो. मात्र हा जर अभ्यासक्रमच जर सदोष असेल, त्याच्यामध्ये जर दोष असतील तर मात्र तो आपल्याला सर्वांगीण विकास साधता येऊ शकणार नाही. म्हणून असं म्हटलं जातं की अभ्यासक्रम हा जीवनाभिमुख असला पाहिजे किंवा समाजाभिमुख असला पाहिजे. अभ्यासक्रम हा जीवनाभिमुख असला पाहिजे, समाजाभिमुख असला पाहिजे, तो अनुभव केंद्रीय असला पाहिजे, कृती केंद्रीय असला पाहिजे आणि विद्यार्थी केंद्रीय असला पाहिजे. कृती केंद्रीय असला पाहिजे, विद्यार्थी केंद्रीय असला पाहिजे, अनुभव केंद्रीय असला पाहिजे. तरच त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्व गरजा पूर्ण होतील आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आपल्याला साधता येऊ शकतो आणि विद्यार्थी स्वावलंबी पण बनू शकतील आणि स्वयंपूर्ण पण बनू शकतील. मात्र आजच्या घडीच्या अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला तर आजचा अभ्यासक्रम हा केवळ पुस्तकनिष्ठ झालेला आपल्याला दिसतोय. केवळ पुस्तकी अभ्यासक्रम आहे किंवा केवळ परीक्षा केंद्रित अभ्यासक्रम आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यावर त्या अभ्यासक्रमाचं एवढं ओझं झालेलं आहे की त्या अभ्यासक्रमाच्या ओझ्यानं तो विद्यार्थी अगदी दबून चालला आहे. म्हणजे पुस्तकी अभ्यासक्रम झाला आहे, केवळ परीक्षानिष्ठ अभ्यासक्रम झाला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे विषय अनेक अभ्यासक्रमामध्ये आलेत की ज्या अभ्यासक्रमामुळं तो विद्यार्थी केवळ एक यंत्र बनण्याचा प्रयत्न चालू आहे. पुस्तकनिष्ठ आणि परीक्षा केंद्रित तो विद्यार्थी केवळ बनवण्याचं काम या अभ्यासक्रमामधून चालू आहे. आणि अशा पद्धतीनं जर बोजड अभ्यासक्रम असेल किंवा एवढा सदोष अभ्यासक्रम असेल तर मात्र काय होईल, त्या अभ्यासक्रमामधून विद्यार्थी स्वावलंबी पण बनणार नाहीत, स्वयंपूर्ण पण बनणार नाहीत. आदर्श विद्यार्थी घडवणे सुद्धा अशा प्रकारच्या अभ्यासक्रमातून अशक्यप्राय गोष्ट आहे. आणि मग शिक्षणाविषयीची जी उदासीनता आहे, ही उदासीनता जर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली तर मात्र मग विद्यार्थ्यांची त्या शिक्षणावर अजिबातच श्रद्धा राहणार नाही आणि त्यामुळं ते विद्यार्थी काय होतील, बेशिस्त वागतील. कारण जर आपण घेतलेल्या शिक्षणामधून आपल्याला कुठल्याही प्रकारचा तर फायदा होत नाही असं जर विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं तर मग विद्यार्थी कदाचित त्याच्यामुळं बेशिस्त वागण्याचा प्रयत्न करतील. म्हणून सदोष अभ्यासक्रम हे पण एक महत्त्वाचं कारण असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील शेवटचं कारण आहे ते म्हणजे सदोष शैक्षणिक धोरण. सदोष शैक्षणिक धोरण म्हणजे देशातलं शैक्षणिक धोरण जे आहे, हे शैक्षणिक धोरण जर सदोष असेल, त्याच्यामध्ये सुद्धा जर दोष असतील तर मात्र काय होईल, त्याच्यामुळे सुद्धा विद्यार्थी बेशिस्त वागण्याचा प्रश्न जो आहे तो प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण आजकाल जर आपल्या देशातल्या शैक्षणिक क्षेत्राकडे जर बघितलं तर त्या शिक्षणाचं केवळ बाजारीकरण होत असलेलंच आपल्याला दिसून येत असेल. कारण केवळ श्रीमंत पालकांच्याच मुलांना उच्च शिक्षणाचा लाभ जो आहे तो लाभ मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे. गरिबांना शिक्षण घेणं फार अवघड झालेलं आहे. उच्च शिक्षण जर घ्यायचं असेल तर ते केवळ श्रीमंतच मुलांनी घ्यावं, कारण त्याची फी इतकी भरमसाठ किंवा प्रचंड झालेली आहे की तेवढी फी गरीब लोक भरूच शकत नाहीत आणि त्यामुळं ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत. जो जास्त डोनेशन देईल त्याला पहिलं प्राधान्य देणं, अशा प्रकारची महाविद्यालय आज देशामध्ये निर्माण झालेली आहेत. किंवा पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत वैद्यकीय असेल, अभियांत्रिकी असेल, ह्या सर्व प्रकारच्या शिक्षणाचा नुसता बाजार जो आहे तो बाजार आज देशभरामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येईल. मार्क जरी कमी असले आणि पैसे जर तुमच्याकडे असले तर तुम्ही मेडिकलला पण प्रवेश घेऊ शकता आणि इंजिनिअरिंगला पण प्रवेश घेऊ शकता. अशा प्रकारची परिस्थिती आज देशात निर्माण झालेली आहे. आणि दुसरीकडं गरीब विद्यार्थ्यांना भरपूर मार्क्स आहेत परंतु पैसे नसल्यामुळं ते प्रवेश घेऊ शकत नाहीत, अशी पण परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि दुसरीकडं विनाअनुदान तत्व जे आहे, हे विनाअनुदान तत्व तर विद्यार्थी असतील किंवा शिक्षक असतील ह्या दोघांसाठीही मारक ठरलेलं आहे. कारण
कारण विनाअनुदान तत्वाची जर फी जर आपण बघितली तर प्रचंड प्रमाणामध्ये फी आहे. तुम्ही इंग्लिश मिडियमच्या शाळांची फी जर बघितली तर प्रचंड प्रमाणामध्ये ती फी आहे आणि अशा पद्धतीनं जर ती फी असेल तर गरीब लोक शिक्षणच घेऊ शकत नाहीत. आणि मग हे जे शैक्षणिक धोरण आहे सरकारचं, हे धोरण जे आहे हे धोरण अतिशय चुकीचं आहे. या धोरणामुळं शिक्षण संस्था चालवणारे संस्था चालक असतील, प्रवेश परीक्षा असेल किंवा व्यावसायिक शिक्षणामध्ये दिले जाणारे प्रवेश असतील, ह्या सर्वांच्याच बाबतीमध्ये सरकारचं जे काही धोरण आहे हे धोरण अतिशय चुकीचं आहे. आणि त्यामुळंच काय झालेलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होतो आणि मग अनेक वेळा ज्यांना प्रवेश मिळत नाही असे विद्यार्थी जे आहेत, असे विद्यार्थी नेहमी मग त्या महाविद्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन करतात किंवा संप काढतात, मोर्चे काढतात. कारण गुणवत्ता असून सुद्धा जर त्यांना प्रवेश मिळत नसेल, त्यांना डावललं जात असेल तर मात्र विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण होतो आणि विद्यार्थी गैरशिस्त जे आहेत ते गैरशिस्त वागण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे बघा की इथं शिक्षक पालकांना काय म्हणतायत की यू नीड टू रिफॉर्म, म्हणजे तुम्हाला बदलण्याची गरज आहे असं पूर्वीच्या काळी म्हटलं जात होतं. कारण बाजारीकरणाचा आपण विषय घेतला, पैसे पाहिजेत आणि त्या ठिकाणी मग संस्था चालक किंवा शिक्षक असतील काय म्हणतायत तुम्हाला बदललं पाहिजे. मात्र आजच्या काळामध्ये तसं राहिलेलं नाही. आता पालकच इथं शिक्षकांना किंवा त्या संस्था चालकांना म्हणतोय यू नीड टू रिफॉर्म, म्हणजे तुम्ही बदललं पाहिजे, तुमचं धोरण बदललं पाहिजे. कारण तुम्ही जर धोरण बदललं नाही तर गोरगरिबांना शिक्षण मिळू शकणार नाही, चांगल्या गुणवत्तापूर्ण लोकांना शिक्षण मिळू शकणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं शैक्षणिक धोरण जर सदोष असेल तरी देखील विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये असंतोष निर्माण होतो आणि विद्यार्थी बेशिस्त वागण्याचा प्रयत्न करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे शाळा आणि महाविद्यालयाशी निगडीत विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची जी काही कारणं आहेत ती 7 कारणं जवळपास आपण या ठिकाणी अतिशय सविस्तररित्या अभ्यासलेली आहेत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण कौटुंबिक कारणांचा अभ्यास केलेला आहे आणि अजून एका पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची सामाजिक कारणं देखील पाहणार आहोत. म्हणजे विद्यार्थी बेशिस्त वागण्याच्या पाठीमागं एवढी सर्व कारणं आहेत की या सर्व कारणांमुळं किंवा कुठल्या तरी कारणामुळं हा विद्यार्थी बेशिस्त वर्तन करतो. तर आज हा जो आपण शाळा आणि महाविद्यालयाशी निगडीत असणारे विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची जी कारणं आहेत ती कारणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.